आपण आपल्या क्लास सुरू करूया मंगलाचरणाने. मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये. नमः श्रीवर्धमानाय निर्धूत कलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. पूज्यपाद आचार्य विरचित संस्कृत सिद्धभक्ती आणि कुंद आचार्य विरचित प्राकृत सिद्धभक्तीचा आपण अर्थ बघतो आहे. आणि हा अर्थ बघत असताना प्राकृतची सिद्धभक्ती आपली सुरू आहे आणि या प्राकृत मध्ये कुंद आचार्यांनी सिद्ध परमेष्ठींचं स्वरूप कशा रीतीने विशद केलं. वास्तविकतः सिद्धांमध्ये पर्यायीच्या दृष्टीने पाहिलं, गुणांच्या दृष्टीने बघितलं तर कोणताही भेद नाही. सर्व सिद्धजीव समान आहे. सर्वांनी 8 कर्मांचा नाश केलेला आहे आणि 8 अनंत गुणांची प्राप्ती करून घेतली आहे. पण असं असताना देखील कोणत्या क्षेत्रातून मोक्षाला गेले, उपसर्ग सहन करून गेले की तशा प्रकारे गेले, या सर्वांचा विचार करून त्यांची पूर्वीची अवगाहना कोणती होती. ते खड्गासनात मुक्तीला प्राप्त झाले की त्यांनी पद्मासनामध्ये मुक्तीची प्राप्ती करून घेतली, या सर्वांचा विचार करून भूतपूर्व नैगम नयाच्या दृष्टीतून हा प्रकार आम्हाला सिद्ध परमेष्ठींच्या बाबतीत समजावून सांगितलेला आहे. आणि या सर्वांचं वर्णन आपण आतापर्यंत बघितलेलं होतं. आणि काल आपण बघितलं की शेवटी कायोत्सर्ग करून 32 प्रकारच्या दोषांना टाळून अत्यंत परिष्कृत अंतःकरणाने, निर्मल अंतःकरणाने, कुठल्याही तऱ्हेचा किट्ट कालिमा मनामध्ये न ठेवता, जर एखादा भक्त जीव अत्यंत भक्तीपूर्वक सिद्ध परमेष्ठीला नमन करत असेल, वंदन करत असेल. आणि उत्कृष्ट भक्ती कशी असते, उत्कृष्ट भक्तीसाठी सांगितलं, उत्कृष्ट भक्ती ही मूक स्वादनवत असते. मूक स्वादनवत म्हणजे एखादी मुकी व्यक्ती आहे, न बोलता येणारी व्यक्ती आहे, आणि तिला जर आपण एखादी गोड वस्तू खायला दिली, ती अनुभव तर घेऊ शकते, पण तिला म्हटलं की तू तुझा अनुभव शेअर करून आम्हाला सांग, तर ती अनुभव सांगायला समर्थ नाही, कारण ती बोलू शकत नाही. त्याप्रमाणे भक्ती देखील अशीच असते. भक्तीची अनुभूती येऊ शकते, पण भक्ती ही वाचाल नसते, भक्ती ही शब्दात व्यक्त होत नसते. आणि अशीच भक्ती भक्ती मुक्ती दातार म्हणून गौरविल्या जाते, की अशी भक्ती की ज्या ठिकाणी पूर्णतः द्वैत संपलेला आहे, त्यांच्या गुणांची अभिव्यक्ती जणू काही माझ्यामध्ये झालेली आहे, अशा प्रकारची एक उत्कृष्ट स्तरावर पूर्ण समर्पण देऊन, पूर्ण झोकून आत्मसमर्पणाच्या भावनेने केलेली उत्कट भक्ती ही आम्हाला इथे भक्तीमध्ये अभिप्रेत आहे. सिद्ध भक्ती आम्ही करतो आहे, तर परोक्ष रूपाने सिद्ध परमेष्ठीला जरी आम्ही वंदन करत असू, तरी पर आमच्यापासून परच आहे. पराला वंदन करता करता इतकी ही व्यक्ती समर्पण भावनेनी एकी भावाला प्राप्त झालेली आहे की तिला सिद्ध परमेष्ठी आणि स्वतःचा आत्मा याच्यामध्ये द्वैत भासित होत नाही. जणू काही मी सिद्ध आहे, माझा शुद्धात्मा जणू काही लोकाग्र शिखरी विराजमान झालेला आहे, असा या सहज अकृत्रिम
सिद्ध परमेष्ठीची हा तल्लीन झालेला आहे. आणि ही तल्लीनता ज्या क्षणी साधल्या जाते तो उत्कट क्षण हा भक्तीचा असतो. आणि भक्ती ही निरंतर चढत्या भाजनीनी कार्य करत असते. पहिलेपेक्षा विशुद्ध, विशुद्धतर, विशुद्धतम अशा परिणामांची अभिव्यक्ती भक्तीमध्ये होत असते. गुणांचा एक एक गुणांचं स्तवन करून त्या गुणांची अभिव्यक्ती सिद्ध परमेष्ठीत तर आहेच आहे, पण तसेच गुण माझ्यामध्ये देखील विद्यमान आहे. ही भक्ती आम्हाला देखील सिद्धत्वाच्या पायरीवर पोचविण्यास समर्थ आहे. असं हे सिद्ध भक्तीचं स्वरूप आम्ही कालपर्यंत बघितलेलं. आता पुढच्या याच्यामध्ये आपण बघणार आहोत. काल तसा तो श्लोक झालेला आहे आपला 14 नंबरचा श्लोक, परंतु तरीही देखील त्याला थोडं विशद करायचं आहे. श्लोक बघा. अशरीरा जीव घना उवजुत्ता दंसनेय नाणेय सायारमणायारा लक्षणमेयं तु सिद्धाणम. अशरीरा, त्यांना आता शरीर नाही. काल पाहिलं आपण की 5 प्रकारचे शरीर आहे आणि तैजस आणि कार्माण शरीराचा विरह संसार अवस्थेत सिद्ध पदाची प्राप्ती होईपर्यंत कोणत्याही जीवाला झालेला नाही. सिद्ध परमेष्ठी बनल्यानंतरच शरीराचा पूर्णतः विरह होणार आहे. विग्रह गती आहे, ज्या ठिकाणी जीव एक देह सोडून दुसरा देह धारण करण्यासाठी जातो. त्याही वेळेला त्याच्याही जीवनात तैजस आणि कार्माण 2 शरीर असतातच असतात. शरीराची द्रव्येंद्रिय नसेल तरी देखील लब्धिरूप भावेंद्रिय तिथेही विद्यमान आहे. आणि जशी भावेंद्रिय घेऊन भावेंद्रियांचा क्षयोक्षम घेऊन हा जीव विग्रह गतीतून गमन करतो, त्याप्रमाणे त्याला परत औदारिक किंवा वैक्रियक शरीराची प्राप्ती परत होणार असते. असा हा सिलसिला सिद्धपणेपर्यंत सातत्याने सुरू असतो. परंतु सिद्ध परमेष्ठीची प्राप्ती झाली की तो आता पूर्णतः 5ही प्रकारच्या शरीरापासून संपलेला आहे, निवृत्त झालेला आहे. शरीर त्याला आता नाही आणि परत कधीही मिळणारही नाही. म्हणून त्यांना म्हटलेलं आहे अशरीरी, अशरीरा. जीव घणा. घणा याचा अर्थ घन स्वरूप आहे. एखादी घनाकार वस्तू ही तोडण्यास फुटण्यास अत्यंत कठीण असतं किंवा ती किंबहुना ती तुटू शकत नाही. तर हा असा जीव घन स्वरूप आहे. म्हणजे याला नुसतं लांबी रुंदी नाही तर याच्यामध्ये खोली देखील विद्यमान आहे. घन स्वरूप हा व्यक्ती आहे. चैतन्याचा हा पिंड आहे. म्हणून नेहमी आत्म्यासाठी चैतन्य, पिंड, घन स्वरूप अशा प्रकारचे शब्द वापरल्या जातात. घन याचा अर्थ पूर्ण ठोस असं हे आत्मप्रदेश आहेत. नंतर उवजुत्ता, उपयोग रूप आहे. उपयोग म्हणजे काय? उपयोगो लक्षणम, हे जीवाचं लक्षण तत्वार्थ सूत्रामध्ये आचार्य उमा स्वातींनी केलेलं आहे. उपयोग म्हणजे चैतन्यानुविधायी परिणाम. जो चैतन्याचं अनुसरण करतो, चैतन्य रूप निरंतर परिणत करतो, असा आत्म्याचा उपयोग नावाचा उपयोग म्हणायचं त्याला. की चैतन्याचा जो अन्वयी असतो, त्याची धारा जो नित्य पकडतो, त्याचं नाव आहे उपयोग. म्हणून उपयोग हे आत्म्याचं लक्षण आहे. एक क्षणही हा उपयोगाशिवाय नाही. परंतु छद्मस्थ अवस्थेत, छद्मस्थ याचा अर्थ अल्पज्ञानी, पूर्ण ज्ञानाची जोपर्यंत प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्याला छद्मस्थ म्हटलेलं असतं. छद्मस्थ अवस्थेमध्ये या जीवाला ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग या 2 पैकी उपयोगात्मक एकच उपयोग असतो. जर उपयोग ज्ञानोपयोग असेल तर त्याला दर्शनोपयोग त्या समयात उपयोगात्मक नसतो.
परंतु आता ज्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली त्यांना मात्र दोन्ही प्रकारचे उपयोग युगपत असतात. म्हणून युगपत ते अवलोकनही करतात आणि जाणतातच. आणि छद्मस्थ जे आहे त्यांना दंसन पूर्वम ज्ञानम, दर्शनपूर्वक ज्ञानाची प्राप्ती होते. प्रथमतः दर्शन अभिव्यक्त होतं आणि नंतर ज्ञानोपयोग त्यांचा कार्य करतो. सिद्ध परमेष्ठीला दंसनेय नाणे, दर्शन आणि ज्ञानोपयोग दोन्हीही युगपत असतात. सायार मनायारा, साकार रूप आणि अनाकार. साकार ज्ञानोपयोगाचं लक्षण आहे आणि अनाकार दर्शनोपयोगाचं लक्षण आहे. दर्शन गुण आणि ज्ञान गुण किंवा अनंत गुण आत्म्याचेच आहे. जसं वीर्य गुण आहे, सुख गुण आहे, चारित्र गुण आहे. 47 प्रकारच्या शक्ती समयसार मध्ये सांगितल्या. दृशी शक्ती, सर्वज्ञत्व शक्ती, अनेक शक्ती सांगितल्या. हे सगळे गुण आत्म्यामध्ये एकाच समयामध्ये विद्यमान असतात. पण तरीही कथन करताना 2 गुणांना मुख्यता देऊन कथन केल्या गेलं असतं. कारण सगळ्यात महत्वाची जाणणारी आणि अवलोकन करणारी चिती शक्ती, की ज्याच्यामुळे जीवाची ओळख असतो. जीव जीवत्वाला प्राप्त होतो तो त्याच्या जीवत्व शक्तीने. पण ते चैतन्य कसं आहे हे दाखविण्याचं कार्य दर्शन शक्ती म्हणजे दृशी शक्ती किंवा ज्ञान शक्ती करते. आणि ज्ञानाचं आणि दर्शनाचं लक्षण काय? कशावरून ओळखायचं ज्ञान आणि दर्शन? तर ज्ञान हे नेहमी साकार म्हटल्या जातं, सविकल्प म्हटल्या जातं. सिद्धांचं ज्ञान असेल तरी देखील ते सविकल्पात्मक आहे. आणि दर्शन गुण मात्र निर्विकल्प गुण आहे. निर्विकल्प गुण आहे याचा अर्थ दर्शन निराकार आहे. दर्शन निराकार आहे याचा अर्थ लक्षात घ्यायचा की दर्शन गुण जो आहे हा वस्तूला पृथक पृथक आकार सहित जाणत नाही. दर्शन गुणांनी केवळ सामान्य प्रतिभास, सत्ता मात्र प्रतिभास त्यांनी होतो, म्हणून दर्शन गुण निराकार म्हटल्या जातो. ज्ञानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वस्तू अलग अलग करून विशेष रीतीने जाणतो, त्याचा आकार आमच्या ज्ञानामध्ये झळकतो, म्हणजे ज्ञेय ज्ञेयाकार असतो. अशा प्रकारे जिथे आहे त्याला साकारपणा, सविकल्पपणा असे शब्द आहे. सविकल्प म्हणा, साकार म्हणा, ज्ञेयाकार म्हणा, हे सगळे समानार्थी शब्द आहे. म्हणून साकारपणा हा ज्ञानाचं लक्षण आहे आणि निराकारपणा दर्शन गुणाचं लक्षण आहे. दर्शन गुण जरी निराकार असला तरी दर्शन गुण स्वतः जीवाचे जेवढे प्रदेश आहे तेवढ्या सर्व प्रदेशांवर व्यापून आहे. ज्ञान गुण आहे, ज्ञान गुण देखील संपूर्ण आत्मप्रदेशांवर व्यापून आहे. असा एकही आत्म्याचा प्रदेश नाही की ज्या ठिकाणी दर्शन गुण नाही किंवा ज्ञान गुण नाही. म्हणून ज्ञान गुणाला आकार आहे, दर्शन गुणाला देखील आकार आहे आणि तो आत्मप्रदेश प्रमाण आकार आहे. दर्शन गुणाचा आकार कोणता? जर असा आमच्या मनात प्रश्न आला तर दर्शन गुणाचा आकार आत्मप्रदेश प्रमाण आहे. पण दर्शन गुणाला निराकार म्हटल्या जातं. याचं कारण दर्शनाच्या माध्यमातून केवळ वस्तूचा सामान्य प्रतिभास होतो. थोडा विषय जरी कठीण वाटत असला तरी हाही समजणं आम्हाला गरजेचं आहे. कारण आमच्या ज्या शक्ती आहे, आमचा जो स्वभाव आहे, हा स्वभाव आम्हाला समजला पाहिजे. आणि आत्म्याचा स्वभाव कोणता? तर आत्म्याचा दर्शन ज्ञान स्वभाव आहे. आम्ही पहिल्या दुसऱ्या भागामध्ये देखील ही गोष्ट शिकलो आहे. जीव कशाला म्हणतात? अगदी सुरुवातीला आम्ही मुलांना शिकवत असू तर जीव म्हणजे कोण, तू म्हणजे कोण हे शिकवतो. तू म्हणजे आत्मा, मी म्हणजे आत्मा. आणि आत्मा कसा?
तर ज्याला चेतना म्हणजे ज्ञान आणि दर्शन आहे त्याला जीव म्हणतात. मग ज्ञानाचं लक्षण काय? तर जाणणं हे ज्ञानाचं लक्षण आहे आणि दर्शनाचं लक्षण अवलोकन करणं, सामान्य प्रतिभास. दुसऱ्या शब्दामध्ये ज्ञानाचं लक्षण साकार उपयोग, दर्शनाचं लक्षण निराकार उपयोग. म्हणून सायार मनायारा लक्षण, लक्षण म्हटल्या गेलं. आणि लक्षण कसं पाहिजे? तर लक्षण हे निर्दोष पाहिजे. निर्दोष पाहिजे याचा अर्थ लक्षणामध्ये अव्याप्ती, अतिव्याप्ती किंवा असंभवी दोष येता कामा नये. जीवाचं लक्षण आम्ही चैतन्य केलं तर याच्यामध्ये अतिव्याप्ती, अव्याप्ती किंवा असंभवी कोणताही दोष येत नाही. म्हणून हे लक्षण निर्दोष लक्षण बनण्यात जातं. म्हणून असं हे लक्षण जीवाचं आहे आणि सिद्धांचं देखील ते लक्षण आहे. पण सिद्ध परमेष्ठीमध्ये आता ज्ञान परिपूर्ण आणि शुद्ध रूपाचं आहे, म्हणजे केवळ ज्ञान स्वभाव रूप आहे. आणि दर्शन गुण जो आहे हा दर्शन गुण देखील पूर्णतः स्वाभाविक परिणमन स्वभावी बनलेला आहे. म्हणून त्यांचं दर्शन केवळ दर्शन आहे आणि त्यांचं ज्ञान केवळ ज्ञान रूप असणार आहे. असं हे सिद्ध परमेष्ठीचं लक्षण आहे. आता लक्षण कशासाठी जाणायचं हाही प्रश्न आहे. लक्षण आम्हाला जाणायचं इतर अनंत वस्तूंमध्ये विवक्षित वस्तू वेगळी करण्यासाठी लक्षण सांगितल्या जातं. न्यायशास्त्रामध्ये लक्षण कसं असावं हे तर सांगितलं, पण लक्षण सांगत असताना त्याचे दोन प्रकार पण सांगितले. एक आत्मभूत लक्षण आणि दुसरं अंतरंग लक्षण, बहिरंग लक्षण. जसं आम्ही म्हटलं की सभा सुरू आहे आणि सभेमध्ये आम्ही म्हटलं की तो बघ काडी घेऊन चाललेला मुलगा आहे ना त्याला आवाज दे. म्हणजे काडीवाला मुलगा हे त्याचं अनात्मभूत लक्षण झालं. किंवा एखाद्याने लाल जर्सी घातली असेल तर आम्ही म्हटलं की त्या लाल जर्सीवाला असलेल्या मुलाला आवाज दे. तर हे त्याचं अनात्मभूत लक्षण झालं. परंतु साकार उपयोग किंवा अनाकार उपयोग हे असं अनात्मभूत लक्षण नाही. अनात्मभूत लक्षण सुटू पण शकतं, पण हे आत्मभूत लक्षण आहे जे कधीही जीवाजवळून नष्ट न होणारं. अशा परिणतीवरून त्याचं ते लक्षण सांगितलं जातं. आणि हे लक्षण आहे कोणतं? तर साकार उपयोग आणि अनाकार उपयोग, उपयोगो लक्षणम, उपयोग लक्षण आहे. नंतरच्या गाथेमध्ये आपण बघणार आहोत की सिद्ध परमेष्ठी जे आहे या सिद्ध परमेष्ठींनी सगळ्या प्रकारच्या ज्या कर्म प्रकृती आहे या कर्म प्रकृतींचा बंध, उदय, सत्व या तिन्हींचा देखील आता त्यांच्या जीवनात काहीही गरज नाही. या सगळ्या त्यांनी नष्ट केलेल्या आहे. कधी कधी बंध नष्ट होतो त्याला आम्ही बंध विच्छुत्ती म्हणतो. कधी कधी उदय नष्ट होतो त्याला उदय विच्छुत्ती म्हटलं जातं. पण दुसरं बंध आणि उदय याच्यातून विच्छुत्ती होऊन काम भागणार नाही. आमच्या जवळ कर्माचं जे अस्तित्व आहे हे अस्तित्व देखील संपायला हवं, म्हणजे त्याची सत्ता विच्छुत्ती पण व्हायला हवी. 3 तऱ्हेचे शब्द मी सांगितले. एक बंध विच्छुत्ती, दुसरं उदय विच्छुत्ती आणि तिसरं सत्व विच्छुत्ती. गोमट सारशी संबंधित हे शब्द आहे. बंध याचा अर्थ कर्म प्रदेश आणि जीवाचे प्रदेश परस्पर अवगाह रूपाने एकत्रित येणं, याचं नाव आहे बंध. आणि हे होतं याला निमित्त कारण जीवाचे विकारी परिणाम. विकारी परिणामाच्या निमित्ताने अशा प्रकारचा दोनचा परस्पर अवगाह संबंध असणं याचं नाव आहे बंध. आणि या बंध प्रकृती ज्या वेळेला पक्व होऊन फल देण्यात तत्पर होतात त्याचं नाव आहे उदय. आता कोणताही जीव
विभावरूप परिणमन करून कर्म सत्तेमध्ये त्याच्या आहे, तो बांधत आहे आणि त्या कर्माचा उदय देखील त्याला येणार आहे. जेव्हा कर्मबंध येण्याचं तो बंद करेल, म्हणजे कर्म बंध करणार नाही, त्यावेळेला त्याला म्हणायचं बंध विच्छुत्ती. जेव्हा कर्म उदयात येणार नाही अशा प्रकारे होईल, त्यावेळेला ती झाली उदय विच्छुत्ती. आणि जेव्हा कर्माचं पूर्णतः सत्व अस्तित्वही आमच्या जवळून नष्ट होईल, त्याला म्हणायचं सत्व विच्छुत्ती. तर आता ह्या कर्म प्रकृती एकूण 148 आहेत, म्हणजे आपण उत्तर प्रकृतींच्या भेदरूपाने बघितल्या तर. आणि मूल प्रकृती 8 आहेत. तर या सगळ्यांबद्दल या श्लोकामध्ये, पुढच्या श्लोकामध्ये आचार्य बोलणार आहे. मूलुत्तर पयडीनम बंधोदय सत्तकम उन्मुक्का मंगलभूदा सिद्धा अट्ठगुणातीत संसारा. मूलोत्तरपयडीनम बंधोदय सत्तकम उन्मुक्का मंगलभूदा सिद्धा अट्ठगुणातीत संसारा. मूलोत्तर, मूल आणि उत्तर. मूल प्रकृती 8 प्रकृती, 4 घाती कर्म आणि 4 अघाती कर्म असे मिळून एकूण 8 कर्म मूळ कर्म म्हटल्या जातात. त्याच्या उत्तर प्रकृती काल गाथेमध्ये आपण बघितलं होतं. पण नव द्वेष्टा विंशती, ती गाथा बघितली होती आपण 8 नंबरची, की कशा प्रकारे कर्माच्या उत्तर प्रकृती आहे. उत्तर प्रकृती ज्ञानावर्णाच्या 5, दर्शनावर्णाच्या 9, वेदनीयाच्या 2, मोहनीयाच्या 28, आयुच्या नामकर्माच्या 93 आणि गोत्रकर्म 2 आणि अंतराय कर्म 5. अशा प्रकारे उत्तर प्रकृती एकूण सगळ्या मिळून 148 प्रकृती उत्तर प्रकृती आहे. अशा पयडीनम, पयडीनम म्हणजे प्रकृती, यांचं काय केलं त्यांनी? बंध उदय सत्त, जे आता मी बंध उदय आणि सत्वाबद्दल बोलली, ते कम्म उन्मुक्का, या त्यांनी पूर्णतः कर्मांपासून ते मुक्त झाले. म्हणजे थोडं देखील कर्म आता सत्तेमध्ये उरलेलं नाही. ज्या वेळेला 148 प्रकृतींचा नाश होणार, त्या समयामध्ये ते सिद्धपदावर आरूढ होतात. जसा निमित्त नैमित्तिक संबंध आहे, की हा जीव 13व्या गुणस्थानामध्ये अर्हंत अवस्था त्याची असते आणि त्यांच्याजवळ 4 अघाती कर्म विद्यमान असतं. 4 अघाती कर्मामध्ये आता बंध फक्त वेदनीय कर्माचाच होत असतो. बाकी कोणत्याही कर्माचा बंध होत नाही आणि त्याला बंधही म्हटलं नाही, फक्त इर्यापथ आश्रव असं त्या ठिकाणी नाव आहे. जोपर्यंत योग आहे, म्हणजे मन वचन कायेची चंचलता आहे, कारण 13वं गुणस्थान सयोग केवली, सयोग अवस्था आहे. सयोग अवस्था आहे म्हणजे अजूनही मन वचन कायेची चंचलता आहे. ही चंचलता जोपर्यंत आहे तोपर्यंत योगामुळे होणारा प्रकृती, पण या बंधाला बंध न म्हणता इर्यापथ आश्रव म्हटल्या जातात. आता हा वेदनीय कर्माचा आश्रव, इर्यापथ आश्रव, सयोग अवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवाजवळ आहे. म्हणजे वेदनीय कर्माचा आश्रव होऊ लागला, आश्रव होत आहे, पण बंध नाही. बंध नाही म्हणजे पुढच्या समयामध्ये ते कर्म निर्जरित होऊन जातं. आलं, थांबलं नाही आणि पुढच्याच समयात ते परत मूळ स्वरूपामध्ये कार्माण वर्गणारूप होऊन गेलं. अशा प्रकारे कर्माची स्थिती तिथे असते. बाकी 3 कर्म आणि हे 4 कर्म असे अघाती कर्म विद्यमान आहे. मनुष्यायु शेवटच्या क्षणापर्यंत उदयात असते. एखादी व्यक्ती तीर्थंकर असेल तर तीर्थंकर प्रकृतीचा उदय सुद्धा शेवटच्या 14व्या गुणस्थानाच्या अंत समयापर्यंत असते. परंतु जेव्हा संयोग अवस्था त्यांची संपते
आणि ते अयोग केवली बनतात. अयोग केवली बनतात याचा अर्थ आता पूर्णतः आत्मप्रदेशांचा परिस्पंद संपलेला आहे. सर्व प्रदेश निश्चल झालेले आहे. जी योगामुळे येणारी सकंप दशा होती ती पूर्णपणे थांबलेली आहे. आता तिथे इर्यापत आश्रव पण नाही आणि जे कर्म आहे ते फक्त आता उदयात येतात आहे, फल देतात आहे. फल देतात आहे याचा अर्थ समजा मनुष्य आयुचा उदय आहे, तोपर्यंत निर्वाणाची प्राप्ती नाही. औदारिक शरीराचा उदय आहे तोपर्यंत शरीर टिकून आहे. अशा प्रकारे फलप्राप्ती तिथे दिसते. आणि या 14व्या समयाचे 2 भाग केल्या गेले, एक उपांत्य समय आणि एक अंत्य समय. 85 कर्म प्रकृती 14व्या गुणस्थानात जीवाजवळ उदयीमान असतात. याच्यामधील 72 प्रकृतींचा उपांत्य समयात तो क्षय करतो. क्षय करतो म्हणजे सत्व विच्छुत्ती करतो दुसऱ्या शब्दामध्ये. आणि शेवटच्या समयामध्ये उरलेल्या 13 किंवा 12, तीर्थंकर असेल तर 13 उरतात आणि तीर्थंकर नसेल तर 12, अशा प्रकृतींची सत्व विच्छुत्ती करून सिद्धपदाला तो जीव प्राप्त होतो. प्रक्रिया थोडक्यात सांगितली, लक्षात ठेवायची असेल ठेवा, महत्वाची तर आहेच आहे, प्रश्नच नाही. कारण जिनागमामध्ये जे जे काही सांगितलं ते महत्वाचंच आहे. पण कधी कधी इतक्या सूक्ष्म गोष्टींपर्यंत आपलं लक्ष पोचत नाही, किंवा पहिल्यांदा जेव्हा ऐकतो तेव्हा ती ग्रहण करण्याची पूर्ण आकलन शक्ती आमच्याजवळ कमी पडते. त्यामुळे पहिल्यांदा जरी कानावर गेलं, नंतर ज्या वेळेला आम्ही परत दुसऱ्यांदा ते ऐकू वाचू त्यावेळेला आमचा तो विषय सहज पक्का होऊन जातो. म्हणून पहिल्यांदा आम्हाला समजत नाही किंवा हे वेगळंच आहे असं न म्हणता त्यांच्या मनन चिंतनामध्ये आम्हाला जायचंय. एकदा ऐकल्यानंतर कान देखील आमचे सरावतात. दुसऱ्यांदा शब्द तो ऐकताना आम्हाला देखील कळतं की अरे हे तर आम्हाला पहिले आम्ही ऐकून चुकलेलो आहोत. तर त्याप्रमाणे बंध विच्छुत्ती, उदय विच्छुत्ती आणि सत्व विच्छुत्ती. सत्व विच्छुत्तीलाच क्षय असंही नाव आहे. सत्व विच्छुत्ती झाली कर्माची याचाच अर्थ कर्माचा क्षय झाला. म्हणून कर्म उन्मुक्ता, कर्मापासून हा मुक्त झाला. आणि ज्या वेळेला आता निखळ असं आत्मस्वरूप फक्त उरलेलं आहे, हे असं निखळ आत्मस्वरूप मंगलभूता, ते मंगलभूत आहे. मंगलभूत आहे त्यांच्यासाठी तर ते मंगलकर आहेच आहे, कारण आता त्यांनी पूर्ण स्वभाव दशा प्राप्त केली. पण त्यांच्या त्या स्वभाव दशेचे भान करून आम्ही देखील स्वतःला मंगल स्वरूप करतो. जेव्हा आम्ही म्हणतो की नमो ताहि जाते भये अरिहंतादि महान, मंगलमय मंगल कर्ण वीतराग विज्ञान, नमो ताहि जाते भये अरिहंतादि महान. याचा अर्थ काय की मंगल कर्ण मंगल रूप आहे, हे मंगल करण आहे. आणि वीतराग विज्ञान, वीतराग आणि विज्ञान. वीतराग म्हणजे पूर्णतः वीतराग म्हणजे कशाय रहित अवस्था. विज्ञान, विज्ञान म्हणजे विशिष्ट ज्ञान म्हणजे केवल ज्ञान, असं हे मंगलभूत आहे. आणि ज्याच्याच आश्रय घेऊन अरिहंतादि महान बनले, ज्याचा आश्रय घेतल्यामुळे, या स्वभावरूप वितरागतेचा आश्रय घेतल्यामुळे पर्यायी मध्ये देखील वितराग दशा प्राप्त झाली. वितराग या शब्दाला 2 तऱ्हेने आम्हाला बघायचंय. एक स्वभावरूप वितरागता जी प्रत्येक जीवामध्ये विद्यमान आहे, आणि एक पर्याय रूप वितरागता जी अर्हंत सिद्ध अवस्थांना किंवा क्रमाक्रमाने 4 पासून बाकीच्या वरच्या गुणस्थानामध्ये मानता येते. तर अशी ही मंगल रूप दशा ही आता सिद्धांनी पर्यायी मध्ये देखील अभिव्यक्त केलेली आहे. आणि त्या त्यांच्या स्वभावरूप पर्यायांचं स्मरण करून आम्हाला देखील आमच्या आत्मस्वभावाचं भान झालं. म्हणून आमच्यासाठी देखील
सिद्धांच्या गुणांचं चिंतन हे मंगल स्वरूप ठरलं. मंगलभूदा सिद्धा. आणि कसे आहे? 8 गुणांनी ते सहित आहे. आणि अतीत संसारा, आता संसाराच्या ते अतीत झालेले आहे. त्यांना आता परत संसारामध्ये येण्याचं काहीही प्रयोजन उरलं नाही. यानंतरचा श्लोक आपला असणार आहे 16 नंबरचा श्लोक. आणि हा श्लोक गोमटसार मधला नेमिचंद्र आचार्यांनी लिहिलेला श्लोक आहे. आणि हा सिद्ध भक्तीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. अठ्ठविहकम अवियला सीदी भूदा निरंजना निच्चा 8 गुणा किदकिच्चा लोयगणिवासिनो सिद्धा. अठ्ठविहकम अविहला सीदी भूदा निरंजना निच्चा 8 गुणा किदकिच्चा लोयगणिवासिनो सिद्धा. 8 वियला, वर जे सांगितलं की 8 प्रकारच्या कर्मांचा ज्यांनी नाश केला आणि सीधी भूता, ते अनंत सुख स्वरूप झाले. नंतर निरंजना नित्या, निरंजन स्वभावी झाले आणि नित्य स्वभावाला प्राप्त झाले. 8 गुणांची त्यांनी प्राप्ती केली. आणि किदकिच्चा जे कृतकृत्य झाले. कृतकृत्य झाले याचा अर्थ आता जीवनामध्ये त्यांना करण्यासारखं काहीही उरलं नाही. बस स्वतःच्या अमृत अशा स्वभावाचा निरंतर अनुभव करणं, हेच एवढं एक प्रयोजन आणि कार्य त्यांच्या जीवनात आहे. असे हे खऱ्या अर्थाने कृतकृत्य झालेले आहेत. आणि लोयक गणिवासिनो सिद्धा, आणि लोकाग्राच्या अग्रभागी जे स्थित आहेत, अशा या सिद्ध परमेष्ठींना या ठिकाणी बंधन केलेलं आहे. सिद्ध परमेष्ठीचं गुण आपण बघतो आहे. आणि बाह्य सिद्ध परमेष्ठी ज्यांना आम्ही नमोकार मंत्रात निरंतर स्मरण करतो, यांना तर आम्हाला वंदन करायचंच आहे, प्रश्नच नाहीये. हे तर आमच्यासाठी आराध्य आहे, आदर्श आहे. त्यांच्या गुणांचं स्मरण आमच्या जीवनात आम्ही निरंतर ठेवलं पाहिजे. पण त्यांच्या गुणांचं स्मरण करत असताना माझ्यामध्ये देखील तसेच गुण आहेत, अशा प्रकारे नित्य आत्मभानपूर्वक स्वतःची आत्मजागृती, आत्मभान, आत्मरुची ठेवून आम्हाला आमच्या सिद्धपदाची देखील निरंतर वंदना करायची आहे. एक नमस्कार आम्ही ऊर्ध्व नमस्कार सिद्ध परमेष्ठीला करत असताना एक अंतरोन्मुख होऊन आमच्या अंतरंगामध्ये जे श्रेष्ठत्व आहे, सिद्धत्व आहे, त्याला देखील आम्हाला वंदन करायचं आहे. तर अशा भावनेसहित मी आज इथे थांबते आहे. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयरियाणम, नमो उच्चायाणम, नमो लोये सव्वसाहुणम.